Yes, so we are live here. Welcome back, everybody. Namo Buddhaya. So this is Harshdeep Kamble here, and happy to see you, everybody here. And we would now start our talk, that is business opportunities after this lockdown. But before going into that, ह्या आपण कोविड आणि त्या सगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीच्या मध्ये जायच्या आधी मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी एक थोडासा 10-1 मिनिटं तुमचे घेणार आहे की बिझनेसच्या आधीचं जे आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हा माझा ज्या 3 प्रकारच्या 3 राहणार आहेत, 3 सिरीज राहणार आहेत. म्हणजे आजचा ह्या संडेचा पहिला आहे, दुसऱ्या संडेचं आणखी एक राहणार आहे आणि तिसऱ्या संडेला, असं 3 याच्यामध्ये मी माझा टॉक हा डिवाइड केलेला आहे. कारण वेगवेगळे सेक्टर्स जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. एकाच सेशन मध्ये हे सगळे सेक्टर जे आहेत ते पॉसिबल होणार नाहीत. त्याच्यामुळे मी ह्या 3 सेक्टरची परवानगी जी आहे ती आपल्या जीबीसी इंडिया मार्फत घेतलेली आहे आणि त्यांनी खूप चांगला शो, याचं नावही खूप सुंदर आहे, इनसाइट्स म्हणजे डीपर अंडरस्टँडिंग, एखाद्या विषयाची असणारी डीपर अंडरस्टँडिंग आपल्याला. आणि तो असे वेगवेगळे जे आहेत, असे माझ्यासारखे आणखी दुसरे जे माझ्यापेक्षाही जे चांगले त्यांच्या क्षेत्रामध्ये नामवंत जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी या इनसाइट्सच्या शो मध्ये आपण घेऊन येणार आहोत. मला ही पहिली संधी दिल्याबद्दल आयोजकांचा मी आभार मानतो. आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर गिव्हिंग मी अ चान्स टू स्पीक टू यू ऑल. So therefore, my special thanks to GBC Global Buddhist Congregation for arranging this kind of a talk show. हे झाल्यानंतर आता मी जे म्हटलं तुम्हाला की आय वुड टेल यू 10-1 मिनिटं जे आहेत ते तुमचे मी थोडासा आधी घेणार आहे. कारण हा विषय जो आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर लॉकडाऊन. पण त्याच्या आधी जे आहे आपण समजून घ्यायला पाहिजे की बिझनेस जो आहे, सो हाऊ डू वी रिअली, आणि ह्या लॉकडाऊन मध्ये काय झालेलं आहे. बिझनेस जो आहे, बिझनेसचं आपण जेव्हा विचार करतो तर बिझनेस आपण कशासाठी, पैशासाठी करतो. आणि आता आपल्याला ह्या पैसे कमावतो आपण. ह्या कोविडमुळे मात्र आपल्याला असं कळलं की फक्त पैसेच महत्वाचे नाही आहेत, पैसेच आपलं जीवन जे आहे ते सुरक्षित ठेवू शकतील असं नाही. तर याच्यावरून दुसरी एक महत्वाची गोष्ट कळली आहे आपल्याला की बिझनेस तर आहेच आहे, परंतु आपला बिझनेस इथे जगामध्ये ज्या घडत असणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्यांच्यासोबत रिलेटेड आहे. दॅट मीन्स वी ॲज अ पार्ट ऑफ दिस वर्ल्ड वी आर इंटरकनेक्टेड अँड इंटरडिपेंडंट. तुम्हाला याच्यासाठी आय वुड लाईक टू टेल यू, बुद्धाचं जे आहे, तथागत बुद्धाचा जो प्रतित्त समुत्पाद आहे त्याच्यामध्येच हे म्हटलेलं आहे. दिस इज व्हॉट इज द थेरी की वी आर इंटरडिपेंडंट, वी आर डिपेंडंट ऑन इच अदर. आणि हे एकमेकांवर अवलंबून असणारं जे आहे ते जीवन आपण इथे जगतोय. त्यामुळे या इनसाइट्सच्या डेफिनेशन मध्ये आपण म्हटलं आहे की दिस इज गोइंग टू बी अन इंटरॅक्टिव्ह लाईव्ह टॉक शो विच वुड टॉक about many things. It would talk about careers of young entrepreneurs, youngsters, small kids, and it would also talk about business, right from business to Buddhism. ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती आपण याच्यावर करणार आहोत. आणि हा पहिला त्याचा टॉक शो आहे इनसाइट्स. सो हॅव्हिंग सेड दॅट, या कोविडने आपल्याला काय दिलं. आपण आता बराचसा विचार असा करतोय की कोविडमुळे आपलं हे नुकसान झालेलं आहे, ते नुकसान झालेलं असं विचार करतो. But COVID, Corona has given us one most costliest commodity, or you can say a priceless commodity it has given to us. तेव्हा आता तुम्ही मला प्रश्न कराल की कोविडमुळे आपल्याला असं कुठली कमोडिटी मिळालेली आहे की जिचा पैशामध्ये मोजता येत नाही. सो व्हॉट कोविड हॅज गिवन टू अस, कोविड करोनाने आपल्याला काय दिलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जे आपलं पैशानेही विकत घेता येईल की नाही सांगता येत नाही, कदाचित घेताच येत नाही. ती गोष्ट म्हणजे कोविड करोना क्रायसिस हॅज गिवन अस अ टाइम. इट हॅज गिवन अस अ टाइम. वेळ दिलेला आहे आपल्याला भरपूर. आपल्याला वाटायचं की आपण खूप बिझी आहोत, आपल्याशिवाय जग जे आहे ते काही इकडे तिकडे हलत नाही असं वाटायचं. रोज आपण कामावर जातो, 24 तास बिझी आहेत असं आपण सांगत राहतो. सो वी टेल एव्हरी टाइम दॅट वी आर व्हेरी बिझी बिफोर कोविड. And suddenly we find that even in this lockdown we are sitting at home and everything is standstill. सगळं थांबलेलं आहे तरी सुद्धा आपलं जीवन चालू आहे. Everything is standstill, still our life is going on. So
नाव वी आर सिटिंग ॲट होम अँड वी हॅव ॲम्पल टाइम. या लॉकडाऊन मध्ये सगळं काही थांबलेलं आहे, सगळं लॉकडाऊन झालेलं आहे, बट वेळ जो आहे तो आपल्याला ह्या कोविडमुळे मिळालेला आहे. आणि मग हा जो एवढा प्रेशियस, दिस इज अ प्रेशियस कमोडिटी. टाइम इज द मोस्ट प्रेशियस कमोडिटी. कारण ह्या वेळ जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही चांगलं प्लॅनिंग करू शकता. मग ते चांगलं प्लॅनिंग तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल असेल, तुमच्या करिअर बद्दल असेल किंवा तुमच्या बिझनेस बद्दल असेल, त्याच्यासाठी वेळ लागतो आणि वेळ आता तुम्हाला भरपूर मिळालेला आहे. त्यामुळे नॉट एव्हरीथिंग इज निगेटिव्ह. पब्लिक हेल्थ जो आहे तो अफेक्ट झालेला आहे. खूप लोकांना त्याचा करोनाचा त्रास होता, ही गोष्ट आपण मान्य करतो. परंतु त्याचं उत्तर सुद्धा आपल्याच हातात आहे. आपण सगळ्यांनी घरी राहिलं तर ही सायकल जी आहे करोनाची ती ब्रेक व्हायला वेळ लागणार नाहीये. एक दुसऱ्यापासूनच त्याचा प्रभाव जो आहे, प्रादुर्भाव एक दुसऱ्यापासून होतो. एक दुसऱ्या, इट इज ट्रान्सफरेबल. that virus is transferable from one human being to another human being, but we stop that contact. If we are able to stop that contact, we would be able to stopping this corona crisis, and that is how we help ourselves and that is how we help humanity. त्यामुळे आपण आपल्या घरी राहायला पाहिजे. आपण अजून लॉकडाऊन जे आहे हे 31 मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण लावलेला आहे आणि मला वाटतं की शासनाने तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण म्हणतो की इकॉनॉमीची हेल्थ जी आहे ती महत्वाची आहे, पण हेल्थ ऑफ पब्लिक, हेल्थ ऑफ ह्युमन बीइंग, हेल्थ ऑफ यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे आरोग्य, तुमचं जीवन हे शासनासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने जे घेतलेला निर्णय आहे हा योग्य निर्णय आहे असं मी मानतो. आणखी पुढे लॉकडाऊन वाढवण्याचा, 31 मे पर्यंत आपण हे लॉकडाऊन वाढवलं आहे, ते तुमची हेल्थ ऑफ पब्लिक इज प्राईम इम्पॉर्टन्स अँड द प्रायमरी ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट. त्यामुळे आपण हे लॉकडाऊन परत 15 दिवसासाठी वाढवलं आहे. आणि पण याचसोबतच आपण दुसरा आणखी एक निर्णय घेतलेला आहे की हेल्थ ऑफ इकॉनॉमी सुद्धा चांगली असायला पाहिजे. त्यामुळे आपण काही ठिकाणी इकॉनॉमी जी आहे, ती दुकानं जी आहेत, फॅक्टरीज ज्या आहेत, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 40-60 हजार फॅक्टरीजना आम्ही ओपन करायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तिथे काम जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. जवळपास 8 ते 9 लाखाच्या आसपास लेबर फोर्स त्या ठिकाणी कामाला आलेला आहे. हळूहळू जे आहे आपण सगळे निर्बंध पाडून हे अशी कामांना आपण सुरुवात करतोय. सो वी आर टेकिंग केअर. फर्स्ट प्रायमरी इज हेल्थ ऑफ पब्लिक. सेकंड, वी आर ऑल्सो टेकिंग केअर ऑफ हेल्थ ऑफ इकॉनॉमी. आता मग जो मी तुम्हाला परत वापस मी येतो आणि सांगतो तुम्हाला की टाइम इज द मोस्ट प्रेशियस कमोडिटी. सो वी हॅव टाइम विथ अस अँड गव्हर्नमेंट हॅज लॉक्ड यू डाऊन इन युअर हाऊस. वी हॅव लॉक डाऊन युअर गोइंग आउटसाइड, युअर शॉपिंग. येस, वी डू अग्री दॅट वी हॅव लॉक्ड इट डाऊन. आम्ही मान्य करतो की आम्ही ते लॉकडाऊन केलेलं आहे सगळं, बट वी हॅव नॉट लॉकडाऊन युअर ब्रेन्स, वी हॅव नॉट लॉकडाऊन युअर माइंड. तुमचं मन, ब्रेन हे आम्ही लॉकडाऊन केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला हा जो वेळ मिळालेला आहे, प्रेशियस कमोडिटी ॲज अ सेट, ह्या वेळेचा आपण कसं मॅनेज करतो, कसा हा टाइम आपल्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्याला पुढे करायच्या आहेत त्याच्यासाठी याचा आपण कसा वापर करावा ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतोय की दिस इज a very crucial time for you to plan for your business, plan for your ideas, plan for any kind of innovation that could come in your mind. आणि हे जे आहेत आजचं सेशन आपण जे आहे हे याच्यावर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत आफ्टर लॉकडाऊन काय असणार आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार. पण 3 सेशन याचे राहतील जसं मी आधी सांगितलं. यावेळेसचं जे सेशन आहे हे मी हेल्थ सेक्टर, कारण आपल्या सगळ्यांसाठी मी म्हटलं की हेल्थ ऑफ पब्लिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे हेल्थ सेक्टर आपण घेणार आहोत. आणि दुसरा जो आहे टेक्नॉलॉजी, जो इंटरनेट टेक्नॉलॉजीचा जो बूम याच्यामुळे येणार आहे, या 2 गोष्टीची चर्चा आपण आज करणार आहोत. पुढच्या सेशन मध्ये, पुढच्या रविवारी वी विल बी, संडेला वी विल बी ऑल्सो टॉकिंग अबाउट हार्डकोर सेक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर आला, त्याच्यानंतर सिमेंट सेक्टर आला, त्याच्यानंतर स्टील सेक्टर आले, असे हार्डकोर सेक्टर्स जे आहेत ते. आणि त्याच्यामध्ये होत असणारी जी सुधारणा आहे ती छोट्या छोट्या MSMEs कशा त्याच्यावर अवलंबून आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायसाठी कसा मार्ग आहे ते दुसऱ्या चर्चासत्रामध्ये आपण बोलणार दुसऱ्या रविवारी. तिसऱ्या रविवारी जे आहे ते आपण, तिसऱ्या रविवारी आपण ॲग्रो प्रोसेसिंग आणि रुरल एरियाची जी इकॉनॉमी आहे त्याच्यावर बेस्ड असणारे जे उद्योग आहेत
आणि दुसरे जसं टेक्सटाईल आहे, अशा पद्धतीच्या आपण चर्चा जी आहे ती करणार आहोत. म्हणजे 3 सेशन मध्ये हा पार्ट आपण पूर्ण बिझनेस अपॉर्च्युनिटीज आफ्टर लॉकडाऊन आपण करणार आहोत, कारण एका तासामध्ये हे सगळं शक्य नाही आणि 2-3 तास सतत मी बोलत राहिलो तर तुम्ही किती अब्झॉर्ब कराल. मी 3 तास बोलू शकतो, मला काय अडचण आहे. आय कॅन स्पीक फॉर 3 hours, but I don't know if you would be able to absorb that kind of information. So therefore we are divided this into 3 Sundays. So Insights program would take place on every Sunday at 7:30 p.m. So I was talking to you, the most important commodity that we are now is time. आणि आधी सुद्धा आपल्या बिझनेस वगैरे काहीच नव्हता, आपण काय करत, ज्याही लोक काही करत नव्हते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण आता हा थोडासा काही ना काही आपण याच्याबद्दल विचार करायला पाहिजे की असं काय होऊ शकतं. आणि लॉकडाऊन उघडल्यानंतर जग जे आहे पूर्वपदावर यायला थोडासा वेळ लागेल हे मी मान्य करतो, पण तरी सुद्धा खूप काही गोष्टींच्या काही अपॉर्च्युनिटीज अशा येतील आहे ज्याच्यावर आपण निश्चितपणे पॉझिटिव्हली विचार करू शकतो. अँड वी कॅन सेट सम काइंड ऑफ अ गोल्स फॉर अवर सेल्फ ड्युरिंग दिस टाइम पिरियड. आणि त्याच्यावर काम करण्यासाठी आपण मग कशा प्रकारे जायचं त्याच्यातलं थोडंसं मी आज तुमच्याशी बोलणार आहे, नंतर मी काही क्वेश्चन सुद्धा घेणार आहे. सो आय वॉज टेलिंग यू अबाउट टाइम. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज, ह्या टाइम मध्ये तुम्हाला आता काय झालंय, बाकीचे तुम्ही सुद्धा घरी बसलेले आहात, तुमचे मित्रही घरी बसलेले आहेत, एकमेकांशी तुम्ही आता मोबाईलवर बऱ्याचशा गप्पा ज्या आहेत ते करता, व्हॉट्सअपवर खेळत बसता, कुणी आपला टिकटॉकवर व्हिडिओ बनवत असतो. तर हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःचा जो करिअर आहे त्याचं पुढे कसं जायचं याचा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःला जर तुम्हाला काही एंटरप्रिनरशिप मध्ये करायचं असेल त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे हे विचार जेव्हा करतो ते कुठून येतं, इथून येतं. सो यू हॅव टाइम नाउ, therefore you should use your talent now to plan this future course of action. तुमची बुद्धिमत्ता आता ह्या मोकळ्या वेळामध्ये, तुम्ही फार बिझी असता, आता कंपल्सरी मोकळा वेळ मिळालेला आहे, त्यामुळे ह्या मोकळ्या वेळामध्ये आपण आपल्या बिझनेस बद्दल जे आहे ते बोलायला, त्याचं प्लॅनिंग जे आहे ते करायला पाहिजे. आणि काय होतं की जो बिझनेस आपल्याला करायचा आहे त्याची माहिती आपल्याकडे नसतं, पण आता गुगलवर सगळी माहिती बऱ्यापैकी अवेलेबल आहे. काही फार टेक्निकल असणाऱ्या गोष्टी जर सोडल्या आपण तर फार चांगली माहिती जी आहे ती उपलब्ध आहे गुगलवर. आणि त्यामुळे ती माहिती तुम्ही आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळत बसण्यापेक्षा ह्यासाठी आपण माहिती काढायला पाहिजे. आणि तुमचं टॅलेंट जर कमी पडत असेल तर तुमचे मित्र सुद्धा घरी आहेत, मग हा एक जो चांगला ग्रुप तुम्ही वेगवेगळ्या गप्पांसाठी करता, सो क्रिएट अ ग्रुप which would give you more information about the things which you want to do. जो बिझनेस तुम्हाला करायचा आहे, ज्या एंटरप्रिनरशिप मध्ये जायचं आहे त्या एंटरप्रिनरशिप मध्ये तुम्ही शिकायला, ते माहिती जी आहे ती तुम्ही दुसऱ्याकडूनही वापरा, तुमचं स्वतःचं टॅलेंट आणि दुसऱ्यांचं टॅलेंट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये क्लब केलं, तुमच्याकडे टाइम आहे, हा एकत्रित टॅलेंट करून तुम्ही खूप चांगला प्लॅन जो आहे तो खूप चांगला प्लॅन करू शकता. मग हा प्लॅन केल्यानंतर तुम्हाला मग रिसोर्सेस लागणार आहे. तर तिसरा महत्वाचा भाग जो आहे तो बिझनेससाठी जो लागेल तुम्हाला, तो ट्रेझर. ट्रेझर म्हणजे काय, सगळा एकदम आपल्याला खजिनाच दिसतो. सो थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज ट्रेझर. सो ट्रेझर मीन्स it doesn't mean that gold ornaments or not in that sense. Of course gold is very costly now, but I am talking in terms of treasure means resources, means money and other resources. If you want to set up a factory, so what resources you would require? You would require machinery. जर तुम्हाला स्वतःची फॅक्टरी सेटअप करायची असेल तर तुम्हाला रिसोर्सेस लागतील, तुम्हाला ट्रेजर लागेल, म्हणजे पैसे तुम्हाला लागतील. पैसे कशासाठी लागतील, मशिनरी विकत घ्यायला लागेल, ते सुद्धा तुमचे रिसोर्सेस आहेत. मग तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग आपण प्लॅन करायला पाहिजे की आपल्याला किती लोन मिळू शकतं, कोण आपला मित्र जो आहे तो आपल्याला देऊ शकतो का. डू वी हॅव अ फंटास्टिक आयडिया इन अवर माइंड सो दॅट इट कुड बी शेअर्ड विथ अवर फ्रेंड्स. आणि त्यांना सांगता येतं की तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर आपण मिळून याच्यामध्ये करूया. These kind of things we can think of in this time frame now. I was telling three things. One is time, another is talent, third is treasure. या तीन गोष्टींचा तुम्ही आता चांगला पैकी विचार करा आणि तुम्ही स्वतःचा काही ना काहीतरी प्लॅन बनवा. यू हॅव नथिंग टू लूज. तुमच्याकडे लूज करण्यासारखं काही नाही. आपण काही खूप करोडपती असे नाही आहोत. वी आर नॉट मल्टी बिलियन बिझनेस एंटरप्रिनर्स. नो, वी आर गोइंग टू स्टार्ट.
आणि आपण जर आता चालू करत असू किंवा आपला छोटासा बिझनेस असेल आणि तो कमी झाला असेल तर त्याला नव्याने कशा उभारी करता येईल आहे त्याच्याकरता तुम्हाला वेळ आहे. त्याचं प्लॅनिंग करण्याकरता तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्या मित्राचे टॅलेंट आता ते सुद्धा घरी बसल्या तो आपण वापरू शकतो. आणि ट्रेजर म्हणजे रिसोर्सेस जे आहेत ते. सो टाइम, टॅलेंट, ट्रेजर हे तिन्ही गोष्टी वापरून तुम्ही स्वतःच्या बिझनेस साठी नक्कीच चांगला प्लॅन करू शकता. यू कॅन प्लॅन फॉर युअर बिझनेस विथ दिस 3 थिंग्स: टाइम, टॅलेंट, ट्रेजर. ओके. सो हॅव्हिंग सेड दॅट now, so when we move ahead, so after setting up this goal, so what do? You set up this goal in your mind. Now your mind is ready. You have that kind of attitude, and then only you can move forward. तुमची मनाची तयारी जर असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. नाहीतर आपण जसं बसलो होतो, जसे होतो तसेच राहू. पण प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल असतं. मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो की प्रत्येक माणूस हा दुसऱ्या एवढाच हुशार असतो. आणि आपण मनामध्ये जर ठरवलं तर अडचणी ज्या आहेत त्या सगळ्यांनाच येत असतात. मी नेहमीच सांगत असतो की मी IAS मध्ये जेव्हा आलो तर मी डॉक्टरची नोकरी सोडून आलो. आणि माझे मित्र जे होते ना ते त्यांना जेव्हा मी विचारलं की मला IAS मध्ये जायचं आहे तर ते मी सांगत होतो आणखी एका शो मध्ये, त्यांनी मला सल्ला दिला होता. कुठला? की कशाला नोकरी सोडून ह्या IASच्या भानगडीमध्ये पडतोस? डॉक्टर आहेस, तिथेच राहा, चांगले पैसे कमवशील, तिथे पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएट करशील. आणि त्यांनी प्रेमाने मला सांगितलं, स्वतःला एवढं हुशार समजू नको. आता मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो 1ली ते 5वी पर्यंत. मग त्यानंतर साताऱ्याला होतो मी, सैनिक स्कूल साताऱ्याला शिकलो. तर 1ली ते 5वी पर्यंत, राईट फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड वेअर आय वॉज स्टडिंग इन प्रायमरी स्कूल, माय रँक यूज टू बी फर्स्ट. त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझा रँक जो आहे तो हा पहिलाच असायचा. मला वाचनाची खूप सवय, त्यामुळे त्या शाळेमध्ये जी असणारी 300-350 पुस्तकं 5वी पर्यंत मी वाचून टाकली होती. आणि ती वाचनाची सवय माझी आता पण आहे. मध्ये मध्ये मी वाचत राहतो. नोकरीमध्ये खूप काही आम्हाला ऍक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन वगैरे जे आहे ते वाचायला लागतात. त्यामुळे थोडेसे डोक्यावरचे केस जातात. बट दॅट अपार्ट आय यूज टू बी फर्स्ट देअर. तिथे मी पहिला यायचो यासाठी कारण दुसरे मुलं जे आहेत तेवढा अभ्यास करत नव्हते. हुशार नव्हते असं नाही, अभ्यास करत नव्हते. मी पण कमीच करायचो, पण येऊन जात. नंतर माझ्या सैनिक स्कूलमध्ये झाल्यानंतर तिथे बरेच मुलं अभ्यास करायचे, माझ्यापेक्षा काही हुशार होती. आणि माझा नंबर जरा मग जसं जसं वर्ग वाढत गेले माझे तसा तसा नंबर माझा घसरत गेला. ओके. बट अपार्ट फ्रॉम दॅट, ही माझी जेव्हा मित्र मला सांगायचे की यू आर नॉट दॅट टॅलेंट, डोंट थिंक युअर सेल्फ टू बी टू इंटेलिजंट. I agree that I may not be as so-called intelligent as others. पण माझ्या मनामध्ये एक मात्र होतं की दुसरे जे जे करू शकतात ते मी करू शकतो. मैं किसी से कम नहीं, आय एम नो लेस दॅन एनीबडी. हा विश्वास माझ्यामध्ये आधीपासून आहे. आणि हा मला माझ्या आई वडिलांनी माझ्यात खूप ठासून ठासून भरला की कुणापेक्षा तू कमी नाही. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्यासमोर बाबासाहेबांचं उदाहरण द्यायचे की ते संघर्षामधून किती पुढे आलेत आणि त्यांनी काय केलं. एक ज्याला शाळेत शिकायला शाळेमध्ये बसू देत नव्हते तो ह्या देशाचा संविधान करता झाला. संविधान लिहिलं बाबासाहेबांनी या देशाचं. देश आपला कसा असावा, मॉडर्न इंडिया कसा असावा, याचं गणित बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या मार्फत मांडलेलं आहे. तर त्यांचं उदाहरण जे आहे ते आमच्या समोर नेहमीच आमचे आई वडील द्यायचे. माझे वडीलही प्रायमरी शिक्षक होते आणि त्यामुळे ते ह्या सगळ्या शिक्षणाचा ओढा जो आहे तो आमच्या घरामध्ये होताच होता. मग त्याच्यामधून तो कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण झाला होता की आपण दुसरे जे करू शकतात ते आपण करू शकतो, आपल्याला संधी पाहिजे. आणि मग मला काही जणांनी मदत केली. आता ती स्टोरी पण इकडे तिकडे फिरत आहे. पण मला ती मदत मिळाली आणि मग त्यानंतर मी नोकरी सोडून अभ्यास केला आणि IAS झालो. आणि आता कमिशनर इंडस्ट्री आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही असा विचार करता की आपल्याला हे जमेल का, असा विचार करायचाच नाही. आपल्याला दुसरे करू शकतात त्यामुळे आपणही करू शकतो. पण लगेच टाटा, बिर्ला, अंबानी असे स्वप्न पाहू नका. त्यांची सुद्धा सुरुवात जी आहे छोटीच झालेली. त्यामुळे लगेच तुम्हाला $1 बिलियन घर बांधता येईल
असा विचार मनात आणू नका. छोटी छोटी सुरुवात करूनही आपण मोठे होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि तशी सुरुवात जी आहे तशी सुरुवात जी आहे ती करायची वेळ आलेली आहे. ह्या क्रायसिसमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात, पण तुम्ही तुमच्या मनामध्ये मात्र असा मुळीच निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. देर इज अ चान्स फॉर यू. हे जग जे आहे, दिस वर्ल्ड इज सो बिग, देर इज प्लेस फॉर एव्हरीबडी टू ग्रो. सगळे वाढू शकतील आहे या जगामध्ये, एवढी जागा या ठिकाणी आहे. मग तो तुमच्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये असेल, तुम्ही डॉक्टर असणार, इंजिनियर असणार, किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये जायचं असेल. ओनली थिंग इज तुम्ही तुमच्या आयडिया कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता आणि ते कशा पूर्णत्वास नेता, त्याचे ते खूप महत्वाचं आहे. यू बिकम व्हॉट यू थिंक, दॅट इज व्हॉट बुद्धा सेड. यू बिकम व्हॉट यू थिंक, म्हणजे तुम्ही जसा विचार करता तसं बनता, पण एवढं सोपं नाही. when you think, you work very hard with dedication, with sincerity, and then only you become what you think. जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही खूप जे आहेत ते खूप तुम्ही प्रयत्न करता, मनापासून हार्डवर्क करता, आणि मग ते दुबे जे आहेत एकमेकाला जोडत जातात. इंटरडिपेंडंट सगळ्या गोष्टी एकमेकावर डिपेंडंट आहेत. प्रतित्त समुत्पाद काय म्हणतात बुद्ध, काय म्हणतात की if there is something, then other thing arises. If there is this arises. If there is nothing, there is nothing here also. Nothing arises. शून्यातून निर्माण काही होत नाही. तुम्ही प्रयत्न केला तर एक गोष्ट घडते. एक कर्म झालं तर मग त्यासोबत दुसरे ऍक्शन होतं, ऍक्शन रिॲक्शन होतात, आणि ह्या गोष्टी हळूहळू जुळतात. तुम्ही बँकेत गेला, बँकेवाल्याने रिजेक्ट केलं, तरी दुसऱ्या बँकेत गेलं, तिसऱ्या बँकेत गेलं, लोनसाठी चौथ्या बँकेत गेलं. याच्यातून तुम्ही शिकत गेले की का नाही म्हणतायत. आणखी मॅच्युअर होत तुम्ही तुमचं उत्तर, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट खूप चांगला बनत जातो, आणि शेवटी तुम्हाला एखाद्या बँकेकडून सहकार्य मिळतं. देन यू स्टार्ट किकिंग इन. तसं जे आहे असं तुम्ही प्रयत्न करायचे. यू हॅव टू ट्राय युअर सेल्फ फर्स्ट, ऑनेस्टली, डेडिकेटेडली, सिन्सिअरली, आणि तुम्ही मग हे नक्कीच घडू शकता असं मला विश्वास वाटतो. कारण दुसरे बनतात, त्यांच्या डोक्यावर काही शिंग नाही आहे. मी आहे झालो, माझ्या डोक्यावर काही शिंग लागलेले नाहीत, बट आय स्टडी व्हेरी व्हेरी हार्ड. खूप अभ्यास केला मी, आणि झालो, एक नापासही झालो मी, पण दुसऱ्या वेळेस परत मग पास झालो. बिकॉज देन मी आणखी माझ्या अभ्यासाचा आणि कशा प्रकारे नोट्स काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता तो नंतरचा पार्ट एखाद्या वेळेस इन्साइट्स मध्ये आम्ही ते IAS कसं बनायचं याचं सुद्धा व्याख्यान जे आहे ते ठेवणार आहोत, तेव्हा आम्ही तुम्हाला ते सांगू. आता आपला बिझनेसवरचा जो टॉपिक आहे त्याच्यावर मी येतोय. मग हे टाइम टॅलेंट ट्रेजर हे तुम्हाला जे सांगितलं, त्याच्यानंतर आपण जो महत्वाचा विषय आज डिस्कस करणार आहोत तो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर लॉकडाऊन. अँड आय टोल्ड यू आय विल बी स्पीकिंग ऑन 2 सेक्टर्स टुडे. आणखी एक 15 मिनिटं मी बोलणार आहे, आणि 15-20 मिनिटं बोलल्यानंतर आय विल टेक सम क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड. तेव्हा आता सगळ्यात जो महत्वाचा आहे तो म्हणजे ह्या टाइम मध्ये आपण ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे आपण ठरवू, तर मला वाटतं की ज्या 2 सेक्टरवर आपण आज चर्चा करणार आहोत ते सेक्टर बद्दल आपण बोलूया. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आय वॉज टेलिंग यू इज अ हेल्थ ऑफ पब्लिक. आता कोविडच्या नंतर प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी जास्त वाटायला लागली. आधी पण वाटायची, आता मात्र जास्त वाटायला लागली. सो एव्हरीबडी इज अफ्रेड नाउ ऑफ डेथ. दो डेथ इज अ रियालिटी, बट एव्हरीबडी इज मोर अफ्रेड नाउ. कारण प्रत्येकाला, एव्हरीबडी थिंक्स दॅट ही शुड डाय 1 डे लेटर दॅन 1 डे अर्लियर. प्रत्येकाला मरणाची भीती आता जास्त वाटायला लागली. दे आर अवेअर अबाउट देअर हेल्थ कॉन्शियस, आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपलं काय होणार, आपलं काय होणार. म्हणून आता आपल्या हेल्थ बाबत काळजी घेण्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार. म्हणजे याने काय होणार, लोकांच्या मनामध्ये जी गरज निर्माण झालेली आहे ती गरज आपण कसं पूर्ण करणार याच्यावर आपला बिझनेस जो आहे तो बेस असायला पाहिजे. वन सेक्टर विच इज गोइंग टू हॅव गुड इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इज हेल्थ सेक्टर. आपण बघतो की फार्मा इंडस्ट्री जी आहे, ह्या फार्मा इंडस्ट्रीचा बिझनेस आता चांगला चालू आहे, कारण लोकांना भीती वाटते, त्यामुळे औषधा वगैरे आपल्याकडे स्टॉक करून ठेवलेला आहे. तर औषधांच्या याच्यामध्ये असणारे जे आहेत ती लोक, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संशोधन करून आणखी काही सुधारणा आपण करून घेऊ शकतो का, ते अशा प्रकारचा बिझनेस जो आहे तो वाढणार आहे. आणि हे करीत असताना फार छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लागणार आहेत. वी आर गोइंग टू रिक्वायर, बिकॉज
हेल्थ मध्ये आपलं जे आहे ते आता बदल घडून येत आहेत. आपली लाईफस्टाईल जी आहे ती आपण बदलणार आहोत. आता मला सांगा की माझ्या घरी सुद्धा जे आहे सॅनिटायझर्स ठेवलेलं आहे, आधी नव्हते, आता प्रत्येकाच्या घरी हे राहणार आहेत. आम्ही इंडस्ट्रीला कंपल्सरी केलेलं आहे, की सगळ्यांनी आपल्याकडे लेबरची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांना मास्क जो आहे तो वापरायला आम्ही बंदी घातलेली आहे, तो वापरायला आम्ही कंपल्सरी त्यांना केलेला आहे. त्याच्यानंतर हँड सॅनिटायझर जे आहे ते तिथे ठेवायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. पीपीई प्रोटेक्टिव्ह गिअर्स जे आहेत हे काही जणांना वापरण्यासाठी आम्ही कंपल्सरी करीत आहोत. तर हे लाईफस्टाईल जी आहे ती आता चेंज होणार आहे. आपण आता इथे जेव्हा जाऊ, मॉलमध्ये वगैरे आपण जेव्हा जाणार आहोत, तर मॉलमध्ये जातानाही आपण आता व्यवस्थित काळजी घेऊन जाणार, मास्क आपण लावणार आहोत. मॉलमध्ये जाणार की नाही हा एक प्रश्न आहे, पण ज्यांनाही जायचं असेल, खूप दिवस झाले शॉपिंग नाही केली म्हणून, तर असे काळजी घेऊन लाईफस्टाईल जी आहे ती आपली चेंज होणार आहे. आता होम थिएटरमध्ये आपण थिएटर्समध्ये वगैरे जाणार की नाही हाही एक प्रश्न आहे. मोठ्या मोठ्या रेल्वेमध्ये आपण जाणार की नाही हाही एक प्रश्न आहे. आणि याच्या आधी 8 महिन्याच्या आधी, 6-8 महिन्याच्या आधी सगळेच जण म्हणत होते की पर्सनल व्हेइकल्स जे आहेत, हे पर्सनल व्हेइकल्स आपण कमी विकत घेणार, कारण ओला उबर आता तुमच्या दारात उभा आहे. मग ओला उबर जर तुमच्या दारात उभं असेल तर स्वतःची गाडी कशाला घ्यायची. पण आता आपल्याला भीती वाटायला लागणार आहे की आपण टॅक्सीमध्ये आपण प्रवास करायचा का, आपण आपल्या फॅमिलीला टॅक्सीमध्ये जाऊ द्यायचं का, असा विचार आपल्या मनात नक्कीच येणार आहे. आणि मग आपण काय करू, ही भीती घालवण्यासाठी आपण स्वतःची छोटी गाडी विकत घ्यायचा प्रयत्न. लक्झरी गुड्स जे आहे ते नाही, लक्झरी कार नाही घेणार, पण छोटी कार जी आहे ती आपण मात्र घ्यायचा प्रयत्न करू. आणि आपल्याला जर टॅक्सीमधून जायचं नसेल, ऑटोमधून जायचं नसेल, तर आपण छोटी स्कूटी घ्यायचा प्रयत्न करू, छोटी बाईक घ्यायचा प्रयत्न करू. हा बिझनेस जे ऑटो सेक्टरचा मी पुढच्या रविवारी बोलणार आहे, पण जस्ट तुम्हाला एक पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये काय होऊ शकतं ते मी सांगण्यासाठीचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे हेल्थ कॉन्शियस आपण झालेलो. मग हेल्थसाठी आपण काय करणार, औषधांचं तर आहेच आहे, पण आता डॉक्टर आणि पेशंट जे आहेत यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते बदलणार आहे. आणि रिमोट ट्रीटमेंट ऑफ पेशंट, रिमोट मॉनिटरिंग ऑफ पेशंट, हा एक नवीन बिझनेस जो आहे तो येणार आहे. आणि पेशंटची काळजी घेत असताना आपण जसं मी म्हटलं की आपले लाईफस्टाईल जे आहे ते आपण चेंज करतोय. बाहेर निघताना आपण सॅनिटायझर वापरणं, म्हणजे सॅनिटायझरचा जो बिझनेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि सॅनिटायझर बनवायला तेवढं काही कठीण नाही, त्याला कुठल्या परवानग्या वगैरे लागतात त्या आम्ही सहजपणे तुम्हाला सांगू शकतो. आमची मैत्री नावाची गव्हर्नमेंटची सुद्धा तशी ऑर्गनायझेशन आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला हे कुठलेही विषय जे असतील ते तुम्ही विचारू शकता. तर हे सगळं जे आहे ते आपण शासनातर्फे एकाच प्लॅटफॉर्मवर कसं द्यायचं तो पण आमचा विचार जो आहे तो चालू आहे. आणि हे करीत असताना सॅनिटायझर्स, मास्क बनवणं, पीपीई जे आहे ज्यांचं ऑलरेडी टेक्सटाईलमध्ये आहेत त्यांनी हे प्रोटेक्टिव्ह गिअर्स बनवणं, त्याची खूप जास्त डिमांड, आणि ते 8च तास तुम्हाला वापरता येतं, त्यामुळे ते डिस्पोजेबल आहे. तर ही कंटिन्युअस डिमांड जी आहे ही चालू राहणार आहे. त्यामुळे याला जास्त जे आहेत टेक्नॉलॉजीचा भाग तेवढा जास्त नाही, मशीन बरेचसं काम करीत असतं, मॅन्युअल लेबर जास्त आहे. त्यामुळे ह्या बिझनेसेस जे आहेत हे बिझनेसेस तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. हे पुढचे जोपर्यंत कोविड आहे तोपर्यंत नाही, तोपर्यंत आपली लाईफस्टाईलच बदलली असेल आणि आपण या हेल्थशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ. त्यामुळे हे बिझनेसेस जे आहेत ते चालणार आहेत. आता नुकतंच एका माझ्या मित्रांनी कॉन्सेप्ट आणला की युव्ही लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट्सने आपल्याला व्हायरस, बॅक्टेरिया जे आहेत हे नष्ट होऊन जातात. त्यामुळे त्याकरिता आपण अशा प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये आणायला पाहिजे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तो आता सुरू करीत आहे. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि टेलिमेडिसिन मी सांगत होतो, रिमोट पेशंट सोबत आपण रिमोटची डॉक्टर बोलणार आहेत. काय होईल आहे की आता टेलिमेडिसिनच फक्त राहणार नाही, टेली हेल्थ येणार आहे. आणि हे अम्ब्रेला मोठी होणार. आता टेलिमेडिसिन म्हणजे पेशंट आणि डॉक्टरची ट्रीटमेंट एवढेच नाही, टेली हेल्थ मध्ये काय येणार, इट वुड बी एनकम्पासिंग ऑल हेल्थ रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, राईट फ्रॉम हॉस्पिटल्स असतील आहे, क्लिनिक्स असतील आहे, पेशंट्स असतील आहे, हे तर झालं. पण जेवढे पण हेल्थ कॉलेजेस, जे मेडिकल कॉलेजेस जे आहेत तिथे काय शिकवायला पाहिजे, आणि अशा प्रकारचं जर परत काय एपिडेमिक झालं तर काय त्यांना शिक्षण मुलांना, डॉक्टरांना द्यायला पाहिजे इथपासून. तर हेल्थ एज्युकेशनचं प्रोपेगेशन करणं लोकांपर्यंत,
हे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. आणि हे करीत असताना मग आणखी काय महत्वाचं की हेल्थ इन्शुरन्स जे आहे ते वाढणार. आता आपल्याकडे जर कुठलेही साधनं नसतील, पैसे नसतील, तर आपण हेल्थ इन्शुरन्सचं जे आहे ते तुम्ही जेवढं इन्शुरन्स विकाल तेवढे पैसे कमिशन तुम्हाला मिळतात. अशा प्रकारचा जो बिझनेस आहे सुरुवातीला तो सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे. टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये वापर होईल आणि त्यामुळे इन्शुरन्स टेक जसं आपण फायनान्सच्या बद्दल फिनटेक म्हणतो तसं आता इन्शुरन्स टेक जे आहे, टेक जे आहे हे सुद्धा उदयास येणार आहे. हेल्थशी रिलेटेड असणारं हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो वाढणार आहे. आणि हे टेलिहेल्थचा जो आपला जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये रिमोटली पेशंटला आपण जेव्हा चेक करतो तर तेव्हा काय नेमकं फरक घडणार आहे. आपण इंटरनेट ऑफ थिंग्स, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे मशीन्स आहेत, एकमेकाचे कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप आहेत, इंटरनेटद्वारे एकमेकाशी बोलणार आहे. बरोबर. तसंच आता इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्स हे येणार. IoT, नाव देर वुड बी स्पेशलाइज्ड IOMT, इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्स. यामध्ये हे वेगवेगळे वेअरेबल डिव्हाइसेस जे आहेत ते नवीन येणार. आपण आता ती वॉच घालतो, स्मार्ट वॉच, ज्याच्यामुळे ती आपल्या हार्ट रेट जे आहे ते मोजतं, आपण किती वॉक केलं, हाऊ मेनी किलोमीटर्स वी हॅव वॉक, हाऊ मेनी कॅलरीज वी हॅव कन्झ्युम, सो वी हॅव दो स्मार्ट वॉचेस नाव. असे वेअरेबल डिव्हाइसेस म्हणजे देर वुड बी वेअरेबल डिव्हाइसेस ऑन अवर बॉडी. आपल्या शरीरावर हे असे डिव्हाइसेस असतील ज्याचा रेकॉर्ड जो आहे तो दुसरीकडे ट्रान्सफर होईल, ऑनलाईन ट्रान्सफर होईल. वेअरेबल डिव्हाइसेस ऑन अवर बॉडी, डिव्हाइसेस वुड बी देअर इन अवर हाऊसेस ऑल्सो. घरामध्येही राहून ते असे डिव्हाइसेस राहतील आहे की जे आपल्या प्रकृतीबद्दल सांगतील. आणि तिसरं जे आहे डिव्हाइसेस इन हॉस्पिटल्स, डिव्हाइसेस इन क्लिनिक्स, इन मेडिकल इन्स्टिट्यूट असं राहणार आहे 3 याच्यामध्ये. आणि हे सगळे डिव्हाइसेस आहेत एकमेकाशी बोलतील म्हणजे दे वुड इंटरॅक्ट विथ इच अदर थ्रू कम्युनिकेशन, इंटरनेट कम्युनिकेशन, दे विल इंटरॅक्ट विथ इच अदर. आणि हा जो डेटा त्यांच्यामधून तयार होईल तो एकमेकांशी बोलेल. विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स देर वुड बी अनालिसिस ऑफ दिस बिग डेटा, देर वुड बी अनालिसिस ऑफ दिस बिग डेटा. आणि ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मग एकमेकाशी संवाद साधून हे जे आहेत एखाद्या पेशंट बद्दल आपल्याला बरीचशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. आणि तो डॉक्टर जो आहे मग एका ठिकाणी बसून रिमोटली तो एका ठिकाणी बसून या पेशंटचं स्टॅटिस्टिक, व्हायटल स्टॅटिस्टिक बघणार आहे आणि तशी ट्रीटमेंट देणार. मग अशी टेक्नॉलॉजी जर येणार असेल तर त्याच्यासाठी असणारे व्हिअरेबल डिव्हाइसेस काय काय असू शकतात याचा विचार आपण करायला. आपल्याला तेवढा जर हे नसेल तर ही बरीचशी माहिती गुगलवर अवेलेबल आहे. तिथे आपला इनोव्हेटिव्ह आयडियाज काही आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. इव्हन अ स्मॉल आयडिया ऑफ युअर्स कॅन मेक अ बिग डिफरन्स. त्याच्यासाठी आपण खूप टेक्नोसॅव्ही असायला पाहिजे असं नाही. छोटासा आपली चांगली आयडिया असेल ती सुद्धा चांगला डिफरन्स जो आहे ते करू शकतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग हे हेल्थ सेक्टरमध्ये आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. एका आमच्या मित्रांनी खूप सारे रेडिओलॉजी एक प्लॅटफॉर्म बनवला. त्या प्लॅटफॉर्मवर रेडिओलॉजिस्ट आणले. त्या प्लॅटफॉर्मवर जिथे सिटी स्कॅन होतात, एक्सरे काढले जातात त्यांना आणलं. 2000 सेंटर्स त्यांनी त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं. हे 300 रेडिओलॉजिस्ट आले आणि तिथे ते एक्सरे रीड करतात आणि हा त्यातून काही कमिशन घेतो आणि त्यांना पैसे देतो. सो सिंपल. कुठलं उदाहरण आहे हे? फ्लिपकार्ट आठवतं, अमेझॉन आठवतं. म्हणजे काय होणार, ऑनलाईन बिझनेसेस अशा प्रकारचे मॉडेल जे आहे ते होते. आणि यांनी हा जो मित्र आहे त्याची जास्त इन्व्हेस्टमेंट नाही, त्याचं स्वतःचं एकही डायग्नॉस्टिक सेंटर नाही. दुसरं, तो रेडिओलॉजिस्ट नाही, तो साधा डॉक्टरही नाही, तरी तो हे करू शकला. त्यामुळे तुमच्या डोक्यातूनही अशा आयडिया ज्या आहेत त्या हेल्थ रिलेटेड सेक्टरशी किंवा दुसऱ्या अन्य सेक्टरशी आल्या तर लगेच त्या तुम्ही कागदावर मांडून त्याचं अनालिसिस करून दुसऱ्यांचाही टॅलेंट वापरून त्याचा एक चांगला प्लॅन तयार करा. आणि तुम्हाला वाटतं की ती आयडिया फिजिबल आहे, प्लीज सेंड इट टू मी. लेट मी ऑल्सो चेक अँड विल सी दॅट हाऊ वी कॅन टेक इट अप विथ अदर्स. त्या आयडिया तुमच्या आणखी दुसऱ्याकडे आम्ही नक्कीच पाठवून त्याचं अनालिसिस करायला लावू शकतो. हे झालं हेल्थशी रिलेटेड जे आहेत अशा खूप साऱ्या आयडिया ज्या आहेत त्या येऊ शकतात, छोट्या छोट्या आयडिया असल्या तरी. आणि मी सांगत होतो की इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्स मुळे ह्या गोष्टी घडत जाणार आहेत. मग
जेव्हा इंटरनेटचा स्पीड आता जर खूप जास्त वाढत आहे, मी म्हटलं होतं की दोन गोष्टींवर तुमच्याशी बोलणार, एक हेल्थ रिलेटेड आणि दुसरं जे आहे हे आपण याच्याशी रिलेटेड, इंटरनेटशी रिलेटेड, मोबाईल जो आहे त्याच्याशी रिलेटेड. आता मोबाईलमध्ये काय होणार आहे की खूप सारा डेटा आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे खूप चांगली होणार, 5G येणार, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी सेकंदामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जीबीचा डेटा जो आहे तो मिळून जाणार. ऑफकोर्स पैसेही त्याला थोडेसे जास्त लागतील आहे. पण हे करत असताना स्पीड जास्त झाल्यामुळे मग काय होणार आहे की आता आपण हा जो मोबाईल वापरतो, तर अशा फॅसिलिटी ज्या आहेत त्या खूप जास्त होतील आहे. आणि मग काय होईल की ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या आहेत, ऑनलाईन कमर्शियल सर्व्हिसेस, आपण ई कॉमर्स सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या वाढणार आहेत. म्हणजे लोक घराच्या बाहेर जायला टाळतील, तर त्यांना डिलिव्हरी कुठे लागेल? घरामध्ये लागेल. डोअर स्टेप डिलिव्हरी हा बिझनेस, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करा, हा बिझनेस चांगला चालणार आहे. याला जास्त पैसे लागत नाही. फॉर एक्झाम्पल, मी आता भाजी घ्यायला भाजी मार्केटमध्ये जाणार नाही. मला भीती वाटेल, कशाला जाऊ तिथे? कुणी कोविडचा जर तिथे आला तर? मला तिथे नाही जायचं. मला माझ्या घरी सेफ राहायचं. मग मी काय करणार, मी अशी कुठली सर्व्हिस बघणार की मला घरी भाजीपाला कोण आणून देतो. काही ठिकाणी सुरू झालंय. आधी आपल्याला भाजीचा व्यवसाय करणं म्हणजे फार कमीपणाचं वाटायचं. आता बिग बास्केट सारखा मेजर प्लेयर जो आहे तो त्याच्यामध्ये उतरलेला आहे. तुमच्या घरी आणून देतो म्हणून. तर मग पण ते काय, हेल्थ कॉन्शियस ऑर्गॅनिक व्हेजिटेबल देतात. तुम्ही सुद्धा हा बिझनेस जो आहे, हा अशा शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून मोठ्या शहरांमध्ये आपण हा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. हेल्थ कॉन्शियस लोक झाल्यामुळे हा बिझनेस जो आहे असा वाढू शकतो. तुम्ही डोअर टू डोअर डिलिव्हरी जी आहे ते देतो. यू आर क्रिएटिंग अ प्लॅटफॉर्म. इंटरनेटच्या सर्व्हिसेस खूप चांगल्या झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करताय, ज्याच्यामध्ये तुम्ही हे ऑर्डर जे आहेत हे घेऊ शकता. मग हे ऑर्डर घेतल्यानंतर तुम्ही ते डिलिव्हरी त्यांना द्यायसाठी म्हणून मग खूप सारी जी आहे तुमच्या मित्रांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेऊ शकता. लोकांना जर काही नोकरी नसेल तर त्यांना ही डिलिव्हरीची जी आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. अशा प्रकारे जे आहेत हे बिझनेसेस आता सुरू होतील आहे. आणि मग तुम्हाला घरी टीव्ही बसवून द्यायचा ते तर तसं चालूच आहे. बाकीच्याही ज्या गुड सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या थोड्याशा वाढतील. आणि म्हणून याच्यामुळे त्या अशा प्रकारच्या सर्व्हिस देणाऱ्या कंपनीज आहेत, ज्याच्यामध्ये फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, स्नॅपडील आहे, ह्या सर्व्हिसेस आता वाढत जातील आहे. लॉजिस्टिक सर्व्हिसेस वाढतील आहे. त्यामुळे अमेझॉन म्हणतंय की मला 1 लाख लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. ठीक आहे. 1 लाख लोकांना जर नोकऱ्या द्यायच्या आहेत तर त्या कशा प्रकारे देता येतील? तर त्यांना हे घर होम डिलिव्हरीच्या सर्व्हिसेस आता वाढतील हे त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांचं चांगलं प्लॅटफॉर्म आहे, इंटरनेट बेस्ड आहे आणि म्हणून ते लोक आता होम डिलिव्हरीच्या सर्व्हिसेस वाढवायचं बघतायत. ई कॉमर्सद्वारे आता तुम्ही काय करणार की तुम्ही स्वतःचे कपडे जे आहेत ते तुम्ही आता घेणार. लक्झरी आयटम्स मी म्हटलं थोडेसे कमी होतील, पण जे मीडियम प्राइस जे आहेत, थोडेसे लो कॉस्ट वाले जे आहेत, हे सुद्धा आता लोक घरी मागवायला लागतात. मग घरी मागवायला लागले तर याचा अर्थ काय झाला, डिलिव्हरी वाढली. आणि मग अशा मोठ्या कंपनी ज्या आहेत, अमेझॉन जरी स्वतः आता एम्प्लॉय करत असेल तरी काय करतील कालांतराने, हे म्हणतील की आम्ही आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या दुसऱ्या कंपनीला देतो. होम डिलिव्हरी वाल्या सर्व्हिसेस दुसऱ्यांना देऊ, आउटसोर्स करू, असे ते म्हणतील. आणि जसं आता फ्लिपकार्ट जे आहे, फ्लिपकार्टने दुसरी एक एजन्सी ठेवलेली आहे की ते टीव्ही लावून द्यायचं असेल तर दुसऱ्या एजन्सीला सांगतात, त्यांचा कॉन्टॅक्ट आहे ते लावून देतात, जाऊन लावून देतात. तर अशा जो आहे मिडलमॅन सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वाढणार आहेत. आणि त्याच्यासाठी मग आपण अर्बन क्लॅब सर्व्हिस सारखं जसं आहे तशा सर्व्हिसेस साठी आपण तयार करायला पाहिजे. याला जास्त भांडवल लागत नाही. ऑर्गॅनिक व्हेजिटेबलचा जो एक सांगितलं मी, होम डिलिव्हरीचं सांगितलं आणि ई कॉमर्सच्या याच्यामध्ये आहेत. ई कॉमर्समध्ये मात्र आणखी खूप मोठे बदल जे आहेत ते घडून येणार आहेत. जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, हा आता माझा मोबाईल आहे. या मोबाईलवर मी जर बघितलं आणि मी आता याच्यावर फ्लिपकार्ट केला आणि कपड्याबद्दलचं विचारलं तर मला याच्यावर कपडे दिसतात. ठीक आहे. तुम्ही पण तिथे कुठलीही कंपनी किंवा आपण फ्लिपकार्ट करा किंवा अमेझॉन करा, तर तुम्हाला लगेच जे आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या वस्तू दिसतात. आणि जेव्हा आपण ह्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तुम्ही जर बघितलं तर आता याच्यावर
हे वेगवेगळे चित्र मला दिसत आहे. ओके, आय डोंट नो वेदर इफ यू कॅन सी दिस. तो वेगवेगळे चित्र जे तुम्हाला दिसतील आहे. मग हे जे प्रोडक्ट आहे, आता मी याच्यावर क्लिक करतो तर मला त्या प्रोडक्टचा डिटेल दिसतात. जस्ट इमॅजिन, आता हे 2D मध्ये दिसत आहे. स्पीड वाढल्यामुळे काय होईल, हे 3D मध्ये दिसायला लागेल. नवीन मोबाईल जे आहे ते 3D मध्ये येतील आहे. नवीन मोबाईल्स हे 3D मध्ये येणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी काय होईल आहे, की होलोग्राफिक मोबाईल्स आता येतील आहे. या मोबाईल मधून हा जो कपडा तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तो त्याचं चित्र असं वर येईल आहे आणि ते दिसेल. तुम्ही त्याला फिर म्हटलं तर ते फिरेल. सो हाऊ इंटरेस्टिंग इट वुड बी. तुम्हाला जर खुर्ची घ्यायची असेल, तर टेबल घ्यायचा असेल, डायनिंग टेबल घ्यायचा असेल, तो याच्यातून असा बाहेर येणार. मोबाईलला तुम्ही क्लिक केला डायनिंग टेबलला, तो असा बाहेर येणार आहे आणि तो असा हळू फिरणार. आणि मग तुम्ही बघायचं कशी डिझाईन आहे, काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आहे तो ऑर्डर करायचा. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जे आहेत ते आता येणार आहे. कारण स्पीड जसा वाढला इंटरनेटचा, तसं हे शक्य होणार आहे. 5G असेल, त्याच्यानंतर 6G काही दिवसानंतर येणार. हा स्पीड जो आहे तो वाढणार आहे आणि ह्या ई कॉमर्सशी रिलेटेड असणाऱ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या वाढणार आहेत. वेअरेबल डिव्हाइसेस जे आहेत, आता मी हा चष्मा घातलेला आहे, तर ह्या चष्म्यामध्येच ह्या चष्म्यामध्येच मला मोबाईलचा, कुणाचा मोबाईल आला तो नंबर मला इथे दिसेल. याला हात लावायची गरज राहणार नाही. असे वेअरेबल डिव्हाइसेस जे आहेत ते हळूहळू यायला लागतील आपल्याला. मग याच्यामध्येच होम एंटरटेनमेंट जे आहे, तुम्हाला जर काही व्हिडिओ बघायचा असेल तर तुमच्या ह्या ग्लासमुळेच इथे समोर जे आहे ते तुम्हाला दिसायला लागेल आणि फार भविष्यातलं नाही आहे. मग हे जर असं येत असेल तर याला कंटेंट लागणार. होम एंटरटेनमेंट, पिक्चर हॉलमध्ये मी जाणार नाही, त्यामुळे मला घरीच बसून पिक्चर बघायचे आहेत, वेगवेगळे बघायचे आहेत, गेम्स खेळायचे आहेत. तर हे गेम्स, ॲनिमेशन, होम एंटरटेनमेंटच्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढणार आहेत. नेटफ्लिक्स सारखे मोठे मोठे जायंट्स जरी असले तरी त्यांनाही कंटेंट लागणार आहे. मग तो कंटेंट तुम्ही बनवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि हे करीत असताना मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आता सोशल मीडियावरचे वाढतीलच. आपण बघितलं WhatsAppचा किती आता प्रचार प्रसार होत आहे. TikTok आहे. TikTokवर काय करतो आपण, आपले छोटे छोटे व्हिडिओज आपण त्याच्यावर पाठवतो आणि ह्या छोट्या छोट्या व्हिडिओजमुळे खूप सारा जे आहे प्रचार प्रसार हा आपण स्वतःचा करू शकतो. आणि आता आपण बघितलं की बरेचसे TikTok स्टार्स जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आम्ही स्वतःही या GBCच्या माध्यमातून एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. आणि हे असे एंटरटेनमेंटचे जे साधनं आहेत, असे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत, हे सुद्धा पुढे येतील आहे आणि त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट मग नंतर वाढणार. स्वतःचे YouTube चॅनल जे आहेत, Facebook चॅनल्स जे आहेत, हे करायचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे. त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते वाढणार आहे. तेही एक उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. म्हणून काही पॅरेंट्स हे जर ऐकत असतील आणि त्यांचा मुलगा गाण्याच्या याच्यामध्ये राहतो, व्हिडिओवर आपले TikTokवर पोस्ट करत राहतो, त्यामुळे त्याचा रागवू नका. त्याच्यामधूनही तो उद्या पैसे कमवू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे घरी बसून आपण आता व्हिडिओज जे आहेत ते चांगले पोस्टर्स आपण कसे बनवायचे WhatsAppवर, ते अशा प्रकारचा बिझनेस जो आहे, हा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही घरी बसूनही हे कोर्सेस जे आहेत ते करू शकता. घरी बसून दुसरे कोर्सेस आणखी तुमच्याकडे काही नॉलेज आहे आणि तुम्हाला ट्युशन घ्यायचं आहे, तर तुम्ही ऑनलाईन ट्युशन जे आहेत त्या सुरू करू शकता. इनफॅक्ट आत्ताच तुम्ही प्रयोग करून बघायला पाहिजे. बरीचशी मुलं अशी आहेत ज्यांना गणित वगैरे जे आहे ते 10वी-12वी मध्ये जमत नाही. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही स्वतःचं ऑनलाईन जे आहे तुम्ही आता सुरू करा. स्वतःचं मार्केटिंग जे आहे ते तुम्ही सुरू करायचं. तर घरी बसून हे असे कोर्सेस जे आहेत, ट्युशन्स जे आहेत त्या वाढणार. होम एंटरटेनमेंट वाढेल, होम ट्युशन जे आहे ते वाढेल. हे एज्युकेशन जे आहे हे घरी बसूनच. आधी कसं होतं की आई-वडील आपल्याला पाठवायचे की ट्युशन क्लासला जा. आता तेच म्हणतील आहे की तिकडे बाहेर एवढी मुलं राहतील, गर्दी राहणार, कोव्हिडचं असेल तर काय होणार? ते मग म्हणतील आहे की नाही, 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 त्याला ते ऑनलाईन जे आहे तेच आपण लावून देऊया. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात वाढणार. ऑनलाईन घरी बसल्या-बसल्या एंटरटेनमेंट वाढणार. ते व्हिडिओ कंटेंट्स जे आहेत ते वाढणार. हे सगळं इंटरनेटचा वापर जो आहे, स्पीड जो आहे तो जास्त झाल्यामुळे होत आहे सगळ्यांकडे. आता महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये काय आहे, तर 50% पॉप्युलेशन आपली
ही 25 वर्षाच्या आतमध्ये आहे. 25% पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज बिलो 25 इयर्स. आणि आपल्याकडे डेटा जो आहे, जो आपण कंझ्युम करतो, त्याची कॉस्ट जी आहे ही जगामध्ये वन ऑफ द लोएस्ट डेटा कॉस्ट इज इन इंडिया. आणि आपण सेकंड लार्जेस्ट स्मार्टफोन युजर्स आहोत भारतामधले युवक. त्यामुळे एवढं मार्केट जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त त्यांची गरज आता आपल्याला निर्माण करायची आणि त्यांना कोऑर्डिनेट कसं करायचं, हा आपण कुठल्या ना कुठल्या यांनी नक्कीच त्याच्यावर आपण विचार करू शकतो. आणि ह्या सगळ्या इंटरनेटवर 600 मिलियन ऍक्टिव्ह युजर्स जे आहेत, हे पर मंथ किती 600 मिलियन पर मंथ हे इंटरनेटवर अवेलेबल असतात भारतामध्ये. यांचा उपयोग कसा करायचा मग? याच्यासाठी ह्या फावल्या वेळामध्ये सगळ्यात प्रेशियस कमोडिटी आपल्याला आता मिळाली आहे टाइम. वी हॅव टाइम. त्यामुळे ह्या गोष्टींवर आता तुम्ही विचार करा. इंडस्ट्री 4.0 जे आहे, बिग डेटा, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या गोष्टींची आता खूप जास्त डिमांड राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मशीन लर्निंग सारखे जे कोर्सेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे कोर्सेस आहेत, हे करण्याच्या मागे आपण लागा. कारण डिजिटायझेशन जे आहे, या डिजिटल आता युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता आपण हा जो आहे एकमेकाशी संवाद आपण साधतो, अशा प्रकारचं संवाद साधण्याचं ऑनलाईन, लाईव्ह असेल किंवा नाही, पण ऑनलाईन माध्यम जे आहेत ते खूप जास्त येतील. आणि तुम्हाला मग तुमच्या आयडियाजही दुसऱ्यांना सांगता येतील. बऱ्याचसा बिझनेस हा आता अशा प्रकारे मॉडिफाय व्हायचं वाढत जाणार. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आज मी तुमच्याशी चर्चा केल्या. एक हेल्थ सेक्टरशी, दुसरं जे आहे की ह्या इंटरनेटच्या प्रसार, इंटरनेटचा स्पीड वाढल्यामुळे मोबाईल जे आहे, त्या मोबाईलमुळे हा एकदम रिव्हॉल्युशनरी चेंज जो आहे ह्या बिझनेसेस मध्ये होणार आहे. आणि लेट मी टेल यू, हे दोन्ही बिझनेसेस जे आहेत हे प्रॉफिटेबल बिझनेसेस राहणार आहेत. त्यामुळे कोविडमुळे सगळं जग नष्ट होईल असं मुळीच नाही. कोविडमुळे जग सगळं नष्ट होणार नाही, रिअलाइनमेंट ऑफ बिझनेसेस होणार आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याचशा कंपनी ज्या त्यांचा चायनावर आता विश्वास राहिलेला नाही. चायनामध्ये त्यांना जरा इन्सेक्युअर वाटायला लागल्यामुळे ते मूव्ह होणार आहेत. खूप साऱ्या कंपनीज त्यामधल्या इंडियामध्ये येईल. त्याच्यावर आपण पुढच्या आठवड्यामध्ये बोलणारच आहोत. पण ह्या आठवड्यात आता तुम्हाला हे 2 सेक्टर जे मी सांगितले, आणि आणखी एक सांगू इच्छितो की नवीन एंटरप्रिनर्स आपले जे आहेत त्यांच्याकरता महाराष्ट्र शासनाने एक मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे. ती बनवण्यामध्ये माझा एक मोठा वाटा होता. आणि ती आपण जे यंग एंटरप्रिनर्स आहेत त्यांच्याकरिता 50 लाखापर्यंतची ती स्कीम आहे. शासनाकडूनही त्याच्यामध्ये मदत मिळू शकते. सो आय थिंक दॅट एव्हरीबडी ऑफ यू शुड गो थ्रू दोज गाईडलाईन्स ऑफ चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम of government of Maharashtra. And there is lot of support which government gives for that scheme, even the subsidy support. But as I said, that you need to have plan, you need to have a project report, you need to have a resource planning. ही सगळी जी आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही करावं आणि या टाइमचा उपयोग करून घ्यावा, एवढंच माझे या ठिकाणी सांगणं आहे. अँड नाउ आय विल बी व्हेरी हॅपी टू टेक सम क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड, प्लीज. येस, थँक यू.